यानंतर पाहूयात पुढची बातमी। पुण्यामधून प्रचंड बंदोबस्तात गणेश कोमकरला वैकुंठात आणण्यात आलंय। आंदेकर कोमकर कुटुंबाचा रक्तरंजित संघर्षाचा दुसरा अंक आता संपुष्टात आलाय। वनराज आंदेकरचा खून करणारा दाजी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याचा शुक्रवारी आंदेकर टोळीकडून खून करण्यात आला होता। आज वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आयुष कोमकरवर अंत्यसंस्कार केले जात आहेत। त्यासाठी गणेश कोमकरला नागपूर जेलमधून पुण्यात आणण्यात आलंय। त्याच्यावरही आंदेकर टोळीकडून हल्ला होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांकडून मोठा बंदोबस्त वैकुंठ स्मशानभूमीमध्ये लावण्यात आलाय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनावणे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल? एकाच्या आपल्या दाजीच्या खुनाच्या आरोपामध्ये हा जो व्यक्ती आहे त्याला आता त्याच्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आलेला आहे। कशा पद्धतीचं चित्र तुम्हाला या ठिकाणी दिसतंय? फराहात विसर्जनाच्या पूर्वसंध्येला ज्या आयुष कोमकरची हत्या झालेली होती त्याचा वडील गणेश कोमकर याला नागपूर कारागृहातून पुणे पोलीस काही वेळापूर्वी त्याच्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीमध्ये घेऊन आलेले। गणेश कोमकर यानं त्याच्या मेहुण्याचा सख्या मेहुण्याचा आणि नगरसेवक असलेल्या वनराज आंदेकर याचा खून केला होता 1 सप्टेंबर 2024 ला। आणि त्या खुनाचा बदला म्हणून गणेश कोमकर याच्या मुलाचा आयुष कोमकरचा शुक्रवारी आंदेकर टोळीच्या गुंडांनी खून केलेला होता। या सगळ्या प्रकरणामध्ये 11 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यात 2 जण जे आहेत ते अटकेमध्ये आहेत। मात्र आंदेकर कुटुंबापैकी संशयित असलेला एकही जण अजून पोलिसांना मिळून आलेला नाहीये। दरम्यान त्याच्यावरती गणेश कोमकर याला पुण्यात आणल्यावरती हल्ल्याची शक्यता जी आहे ती गृहीत धरून पोलिसांनी प्रचंड मोठा बंदोबस्त जो आहे तो लावलेला होता। आणि त्याला नागपूर कारागृहातून पॅरोलवरती या अंत्यसंस्कारांसाठी जेव्हा आणण्यात आलं तेव्हा मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे 24 फाटा जो आहे त्याच्यामध्ये सिक्युरिटीच्या सोबत जवळपास 5 ते 6 गाड्या पोलिसांच्या या त्याच्या एस्कॉर्टसाठी देण्यात आलेल्या होत्या। आणि या इतक्या कडेकोट बंदोबस्तामध्ये त्याला या अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आलंय। इथे सुद्धा वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्याच्यावर हल्ला होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे। आणि आतमध्ये येणाऱ्या सगळ्या प्रत्येकाची चौकशी जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। बरोबर आहे वैभव, एकूणच अनेकांना या दोन्ही टोळ्यांकडून अनेकांना एकमेकांच्या कुटुंबातील संपवण्यात आला आहे। त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेतल्याचं दिसतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।